मणक्याचं ऑपरेशन जेव्हा काही पेशंट्सला सगळ्या गोष्टी ट्राय करूनही जेव्हा फरक पडत नाही तेव्हा त्यांना ऑपरेशन सुचवलं जातं, जे की दुर्बिणीचं ऑपरेशन असतं। तेव्हा पेशंट्स प्रश्न विचारतात, सर दुसरं काहीतरी सुचवा, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, पट्टा, फिजिओथेरपी, चायनीज थेरपी, ॲक्युपंक्चर, त्याच्यानंतर सुजोक थेरपी, मणक्यातील इंजेक्शन, एवढे सगळे पर्याय उपलब्ध असूनही ऑपरेशन का लागतं? कारण जेव्हा नस दबलेली असते मणक्यामध्ये किंवा मणक्यामध्ये इन्फेक्शन असतं किंवा मणक्यामधला ट्यूमर असतो, ज्याच्यामुळे नसेवर दबाव एवढा जास्त असतो ज्याच्यामुळे पायात कमजोरी यायला लागते किंवा पायातली ताकद कमी व्हायला लागते, त्यावेळेस ऑपरेशन टाळता येत नाही। ऑपरेशन हे करावंच लागतं। ऑपरेशन करायचा उद्देश असतो, जी पायातली ताकद चालली ती पहिली गोष्ट वाचवणे किंवा ज्या तीव्र वेदना असतात, ज्या सगळ्या गोष्टी करूनही कमी होत नाहीये, त्या कमी करण्यासाठी ही सर्जरी असते। आणि आजच्या काळात ही सर्जरी दुर्बिणीने केल्यामुळे अगदी आज ऑपरेशन सकाळी केलेला पेशंट इव्हिनिंगला त्याचं चालणं फिरणं चालू होतं। त्यामुळे ह्या सर्जरी अगदी दुर्बिणीने केल्यामुळे छोट्या टाक्याने केल्या जातात, रक्तस्राव कमी असतो आणि एकदम रिस्क फ्री असतात।